मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच टीईटी पेपरफुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते। त्यानंतर 4 जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची बैठक पार पडली होती। या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने 12 मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री यांना दिले होते आणि 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता। तो काळ संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती। मात्र तत्पूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत सकारात्मक दर्शवली व 12 मागण्यांपैकी 8 मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य कारवाई करण्याची भूमिका मांडली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले असून उर्वरित मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी लवकरच बैठक होणार असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले। यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मोहित दामोदर, संघर्षा संखत, अभय सोनकांबळे, भूषण पाईकराव, कमलेश उबाळे, मिहिर गजबे, किरण सैंदाने, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व शशी पवार, वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक पूर्व, वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, रोहन मगर, प्रज्योत गायकवाड, रवी पगारे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन गोपाल सोनवणे, मालेगाव। मी प्रशांत बोराडे, प्रदेश प्रवक्ता, सम्यक विद्यार्थी आंदोलन। जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील 1 तारखेला टीईटी पेपर फुटीचा घोटाळा व महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावरती राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या घरावरती सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं। शिक्षण मंत्र्यांनी 4 तारखेला सम्यक विद्यार्थी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीला भेटीचं निमंत्रण दिलं। 4 तारखेला ते निमंत्रण स्वीकारून आम्ही भेट घेतली, मात्र त्याच्यामध्ये काही तोडगा निघाला नाही। त्यानंतर आम्ही त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता की आमच्या मागण्या जर तुम्ही 8 दिवसांमध्ये मंजूर केल्या तर ठीक आहे, अन्यथा आम्ही 8 दिवसानंतर पुन्हा तुमच्या घरावरती आंदोलन घेऊन येऊ। मात्र त्या दरम्यानच्या काळामध्ये शिक्षण मंत्र्यांकडून काय त्याच्यावरती काम केलं गेल्याचं आमच्या निदर्शनास आलं नाही। आज आम्ही या मालेगाव शहरामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व टीईटी परीक्षार्थी विद्यार्थी हे मोठ्या संख्येने मालेगावमध्ये दाखल झाले होते। आज शिक्षण मंत्र्यांनी आंदोलन न करता भेटीचं पुन्हा एकदा निमंत्रण दिलं। या ठिकाणी आम्ही त्यांचं निमंत्रण स्वीकारून भेटीसाठी आलो आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जवळपास अर्ध्या मागण्या आमच्या जागेवरती मान्य केल्या आहेत। उर्वरित मागण्या विधानसभेमध्ये ते मांडून त्या ठिकाणाहून कंप्लीट करून देण्याचा त्यांनी शब्द आणि लेखी सुद्धा आम्हाला दिलेला आहे। लवकरच सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी या दोन्हीचेही प्रमुख श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये ही बैठक संपन्न होणार आहे आणि या उर्वरित मागण्या या त्या ठिकाणाहून कंप्लीट करून देण्याचा शब्द या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी दिलेला आहे। धन्यवाद। सम्यक विद्यार्थी आंदोलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।